आता मात्र दुसऱ्या फेरीतले सामने सुरू होत आहेत आणि सामने असतील 4 षटकांचे. 4 षटकांचा मॅच. विनर वर्सेस विनर. अर्थातच एका बाजूला आराध्या स्पोर्ट्स पाटणोली आणि त्यांच्या विरोधात खेळेल ईश्वरी स्पोर्ट्स शिवशंभो वरचवले. दोन्ही संघ एक एक सामना जिंकून एकमेकांसमोर आता खेळण्यासाठी सज्ज झालेत. घड्याळात बरोबर 4 वाजलेत आणि 4च्या सुमारास हा दुसऱ्या फेरीतला सामना सुरू होतोय. अर्थातच आपण बघितलं तर दुसरा विजय ज्याच्या नावावर लागलाय तो संघ आहे आजच्या दिवसातला MMV धाकटी जुई. 4 ओव्हरचा मॅच. चला दोन्ही ऑफिशियल पंच आमचे चव्हाण सर आणि गावण सर मैदानात रवाना होत असताना त्यांनाही खूप शुभेच्छा. आज दिवसभरात खूप चांगली अंपायरिंग पाहायला मिळते. फक्त 2 अंपायर बघा काय स्टॅमिना आहे, कौतुक करावं लागेल. जीवन गावांना देखील अनेक उन्हाळी पावसाळे टेनिस क्रिकेटचे त्याने स्वतः प्रत्यक्षात अनुभवलेत, खेळलेत मैदानावर. एक चांगली गोलंदाजी, कधी फलंदाजी. KDH वाघिवलीवाडा संघातून खेळत असताना किपर म्हणून त्यांना जास्त आम्ही पाहिलंय किपिंग करत असताना. पण तो आज पंचांच्या भूमिकेत ते. दुसऱ्या बाजूला चव्हाण सर उरण करंजा. करंजा गाव म्हटलं तर मच्छी, जिथे मात्र मच्छीचं नंदनवन म्हणून करंजा हा बंदर देखील ओळखला जातो आणि तिथून मात्र ते आलेत. ते देखील चांगले क्रिकेटर होते आणि त्यांनी आता क्रिकेट संन्यास घेतल्यानंतर पंचांची कामगिरी चोख बजावत असताना आपल्याला पाहायला मिळते. जाऊया मॅचच्या दिशेने. 4 षटकांचा मॅच. थँक्यू सो मच सोनू सांगरे यांचा आवाज तुम्ही मागच्या मॅचमध्ये ऐकलात. पुन्हा एकदा जाऊया थेट मैदानावर. आमचे टीम मॅनेजर रवी म्हात्रे बंटी पाहणी करत असताना संपूर्ण आयोजनाची मॅनेजमेंट करत असताना कौतुक करूया संपूर्ण आयोजक कमिटीचा. ट्रॉफी बघितलं तर अगदी चांदीचा लेप लावत चमचमताना ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक, तिसरा क्रमांक. 3 दिवसीय ही शृंखला आज कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल आयोजित आदर्श सरपंच व उपसरपंच चषक 2024. डिसेंबर महिना अंतिम. खरं तर आपण बघितलं 12 महिन्यातला शेवटचा अंतिम महिना डिसेंबर. नववर्षामध्ये आपण पदार्पण करणार आहोत काहीच दिवसानंतर आणि या डिसेंबर महिन्यातला हा खरं तर ही स्पर्धा. पहिला बॉल. पहिल्याच बॉलवर लाऊड अपील विशालला तुम्ही पाहू शकाल. आराध्या स्पोर्ट्स पाटणोली. आणि पाटणोली म्हटलं तर आमचे संजय म्हात्रे या संघाला शुभेच्छा देताना आराध्या स्पोर्ट्स पाटणोली टीम एक जुने जाणगे गोलंदाज भरभरून शुभेच्छा देत आहेत आपल्या संघाला. त्यानंतर आमचे सुरेश दादा आपलं स्वागत. व्हॉट डिलिव्हरी, व्हॉट डिलिव्हरी. इट्स अ परफ्यूम डिलिव्हरी. फलंदाज संगम घरातला अक्षरशः जखडून सोडले या गोलंदाजानं. पाय बांधून ठेवलेत खेळपट्टीवर असंच म्हणावं लागेल. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळून देत नाहीये ॲडव्होकेट संगम घरात, जो मागच्या मॅच मध्ये हिरो ठरला होता, मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. टप्प्याचा बॉल सरळ सरळ केला. क्षेत्ररक्षक बरोबर तिथे आहे, तोही डॉट बॉल. वरचवलेट संघाला विसरता कामा नये. पहिला मॅचचा विचार केला तर आर्या स्पोर्ट्स ओले टीमने 71 धावा मारून सुद्धा त्या संघाला बॅटिंगच्या जोरावर याच आराध्या स्पोर्ट्स पार्टनर टीमनं नमवलं होतं, पराभूत केलं होतं. त्यामुळे वरचवलेट टीमला 4 षटकामध्ये धावा काढाव्या लागतील. चौथाही बॉल डॉट. 4 चेंडू डॉट खेळतोय संगम घरात. अडचणीत आला आता संघ वरचवले. 4 बॉल डॉट. विशाल कौतुक करावं लागेल गोलंदाज योगेश पाटीलचं. योगेश पाटीलला तुम्ही पाहू शकाल काय टिचून मारा करतोय. आणि नक्कीच पाटणोली गाव म्हटलं ना तर पाटील ब्रदर्स मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट केला, त्याला यश मात्र मिळालं. तन्मय आहे 50 मास्टर आजच्या दिवसातला पहिल्या मॅच मध्ये अर्धशतकी खेळी करणारा तन्मयला तुम्ही पाहू शका. वायडिश लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मध्ये काउ कॉर्नरला फिल्डिंग करत असताना ज्या तन्मयचा झेल सुटला. जीवनदान किती महाग असतो
आर्या स्पोर्ट्स ओले टीमच्या खेळाडूंना जोडलेला झेल, त्यानंतर शतक, अर्धशतक हवेमध्ये केलाय डीप मिड विकेटला. क्षेत्र तर मी म्हणेन ओपन होता, परंतु तेथे तन्मय धावत येऊन चेंडू अडवतोय. तोपर्यंत वेळ होता 2 धावा पलून काढण्यासाठी या दोन्ही फलंदाजांना. संघाच्या धावसंख्येला सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा एका धावेनं, तदनंतर 2 धावा, टोटल 3 धावा. थँक्यू डीजे. यानंतर मॅच होईल बघा, टेंभोडे विपक्ष मोहो. यानंतर मॅच होईल, कारण MMV धाकटीजुई संघाला सहज आपल्या हायस्कोरच्या जोरावर विजय मिळाला आहे. त्यामुळे 2 विजय त्यांच्या नावावर लागलेत. यानंतर मॅच लगेच होईल, टेंभोडे आणि मोहो. यानंतर दुसऱ्या फेरीतल्या सामन्यामध्ये खरं तर या संघातून आणि पुढच्या संघातून जो हाय स्कोर करेल त्या संघाला वाटचाल. आपली गुणवत्ता सिद्ध करा, स्वबलावर आपण दुसरा विजय प्रस्थापित करा. इथे कोणत्याही प्रकारचं लकी ड्रॉ किंवा चिठ्ठ्या नाही आहेत. हाय स्कोर केल्यानंतर तुम्हाला सहज दुसरा विजय प्राप्त होतोय. ऑन स्ट्राईक बॅट्समन पुन्हा एकदा संगम, तर नवीन गोलंदाज येतोय तन्मय पाटील. भिरकावून देण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक. तन्मयला मिळते पहिल्या बॉलवर विकेट. संगम करत निराशा करत इथे मात्र परततोय. न्यू बॅट्समन पुन्हा एकदा तिसऱ्या फलंदाजाला आपण पाहू शकाल. 4थ्या क्रमांकावर कुणाल घरात. आता वरचवडे संघ अक्षरशः अडचणीत आलाय. ऑन हॅट्रिक तन्मय पाटील. बघा, तन्मय पाटील जेवढा चांगला फलंदाज तुम्हाला पहिल्या मॅचमध्ये पाहायला मिळाला ना, तेवढाच चांगला गोलंदाज देखील हा गोलंदाजीच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. शॉर्ट पिच बॉल, ऑन हॅट्रिक. पहिली मिळू शकते, परंतु इथे काय घडलं. नामी संधी विकेट हॅट्रिकची गमावली आहे. खेळाडूंनी दिली नाही साथ आयुष्यनं, आणि इथे मात्र आयुष्यात चुकीमुळे ही विकेट हॅट्रिक मी म्हणेन गमवतो ना तन्मय पाटील. या स्पर्धेतली एकंदरीत 5वा झेल ड्रॉप होताना आपण पाहतोय. 5वी कॅच ड्रॉप. आता मात्र शिवशक्ती ज्या पद्धतीनं एकवटत असताना स्वतःची
ताकद एकवटत असताना आपण पाहतोय हा पाटणवली संघ. आणि अशा परिस्थितीमध्ये आता वरचवले संघ त्यांच्यासमोर थोडासा नांगी टेकतोय की काय, कारण या अडचणीतून त्यांना दूर व्हावं लागेल, अडचणीतून बाहेर यावं लागेल. ग्रेट डिलिव्हरी तन्मय पाटील. तन्मय पाटील म्हटलं तर जीविका वॉटर सप्लायरची खरं तर ओनर आहेत तन्मय पाटील. शुद्ध पाणी, शुद्ध बिस्लरी जे आपण वॉटर आहे ते खरं तर पुरवत असतात. लाऊड अपील व्हेरिएशन दाखवलं, कधी हाफ ट्रॅकरचा बॉल, कधी खोलवर पद्धतीचा बॉल. आणि अशा परिस्थितीमध्ये खरं तर या वेगवेगळ्या चेंडू फेकीनंतर कन्फ्यूज झालेत बॅट्समन. कुणाल घरत 2 बॉल डॉट बॅक टू बॅक. लास्ट बॉल धावसंख्या फक्त धावफलकावर ओनली 5, फक्त आणि फक्त 5 धावा. भिरकावून देण्याचा प्रयत्न, आणखी एक विकेट. सांघिक विकेट क्रमांक 3 पटकावताना इथे मात्र तन्मय पाटील विकेट नंबर 3 वैयक्तिक खेळीचा विचार केला तर आणि फलंदाज होईल बाद कुणाल घरात. कारण 2 षटकांचा विचार केला तर अवघ्या 5च धावा धावफलकावर आल्यात. यम व्ही धाकटीजुई संघ, खरं तर यम व्ही धाकटीजुई संघ एक विजय मिळाला, त्यानंतर जास्त धावसंख्येच्या जोरावर त्यांना दुसरा विजय मिळाला. आणि त्यांना आता सपोर्ट करण्याकरता नशीब साल्वी हे देखील आलेले आहेत. एक उत्कृष्ट गोलंदाज नसीब साल्वी याच संघातून सातत्याने खेळत राहिले. आणि खरं तर ते आहे ओलेगावचे जावई आहेत आमचे, आणि ते आता सपोर्ट करण्यासाठी त्या संघाला आलेत. त्यांचंही स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेनं. 3रा षटक. यस, डेफिनेटली प्रॉपर हिट. चेंडू अगदी सीमा लगत सिक्सर. आमच्या ऑलेंडर्स इशारा करतात सिक्सर. डेफिनेटली धाकटीजुईचे आहेत बघा, खेळाडूच आहेत, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. खेळाडू कधी खोटे बोलत नाही. एखादे वेळी समर्थक असतात ना आपल्या टीमचे, ते बोलू शकतात, परंतु खेळाडू आहेत त्यामुळं एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत आलाय. 6 धावा, 6 धाव्यांची मोहर उमटवली. मी म्हणेन विक्रम घरतला विक्रमी खेळी करावी लागेल. धावसंख्या 6 ने वाढली, संघाची धावसंख्या 11. 4 षटकांचा मॅच आहे. हाणामारीचे हे दोन्ही षटक. पुन्हा एकदा केतनचा हा बॉल उडवलाय. वाडे मनगटी ताकद म्हणतात याला, आणि ती ताकद दाखवली आहे. पुन्हा एकदा बॅट्समन रोहित घरात ठोकतोय. विक्रम घरात माफी असावी. बॅक टू बॅक दुसरा षटका.
जे खरं तर विक्रम घरतच्या नावावर पहिला विक्रम, बॅक टू बॅक 3 षटकार मारणारा आजच्या दिवसातला पहिला बॅट्समन. गरज होती व्हर्च्युअल टीमला या षटकारांची. हा स्लोवर आर्म टाकला होता, त्यानंतर त्यांनी वाट पाहिली, आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न केला आणि तिथे मात्र गती परिवर्तन. ओव्हर थ्रो होती, एक सिंगल मिळाली. संघाची धावसंख्या 1 न वाढेल, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 24 या आकड्यावर. 24 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट, 3 बाद 24. आता धावसंख्येला अकारात्मक जो स्वरूप निर्माण झालाय ना, ती गरज होती वरच्या टीमला आणि त्याचं कार्य करत असताना विक्रम घरत आणि साथ देताना रोहित घरत. रोहित घरत पहिल्यांदा पहिल्या बॉलला फेस करेल. आहा, काय ताकदीचा फटका. चेंडू जाईल सरळ वाईडिश लॉंग ऑन, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं येतोय खणखणीत षटकार. काय धावसंख्येला खरं तर आपण बघितलं तर चित्र विचित्र झालंय. 2 ओव्हरमध्ये फक्त 5, 2 ओव्हरमध्ये फक्त 5 आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचली 30 या आकड्यावर. भिरकावून देण्याचा प्रयत्न, चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक आहे, थोडासा फंबल जातोय, परंतु इथे घाई अति घाई संकटात नाही. मिळाली एक धाव. 31 या आकड्यावर धावसंख्या धावफलकावर लागली आहे. अजून एक षटक बाकी आहे. रोहित सांगतोय विक्रम घाई करायची गरज नाही, कारण 1 ओव्हर आहे आणि तो ओव्हर आपल्यालाच खेळायचा आहे. हे मात्र कानमंत्र त्यांच्यापर्यंत पोहोचला गेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाल्यानंतर 31 धावा धावफलकावर. काय बघा कसा चित्र बदलला. कोणीही विचार केला नसेल की पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त अवघ्या 5 धावा होत्या, तदनंतर तिसऱ्या षटकात डायरेक्ट आकडा 31 वर पाहायला मिळतोय. म्हणजे या ओव्हरमध्ये रोहित 26 धावा आल्या. या ओव्हरमध्ये 26 धावा आल्यानंतर आता स्लॉग ओव्हरचा षटक बाकी आहे. अंतिम षटक, लास्ट ओव्हर, चौथा षटक घेऊन येतोय अभिषेक पाटील. अभि आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये. खरं तर पार्टनर टीमकडे असणारा 2 गोलंदाजीची उणीव आपण पाहता वरच्या टीमने बरोबर हेरलं आणि त्यात शेवटच्या 2 गोलंदाजांवर आता अटॅकिंग बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. तर चला पुन्हा एकदा टेंबोडे आणि मोह टीम आणि टेंबोडे. मीत 11 मोहो आणि टेंबोडे संघ या टॉससाठी अंपायर कॉल, इट इज वाईड बॉल. अतिरिक्त धावेनं संघाची धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचली. औटी मैदानावर हे अतिशय सुसज्ज असं क्रीडांगण, या कुंडेवाल गावाला लाभलेलं हे मैदान. शॉर्ट पिच बॉल, परंतु इथे मात्र ऑफ स्टंपचा बॉल लेगला उडवण्याचा प्रयत्न केलाय. टायमिंग झुललं नाही. डिब्बा मिड विकेटला टिपला गेलाय झेल यशच्या माध्यमातून आणि तिथे मात्र मिळाली विकेट नंबर 4. बॅक टू द आउट.
नेक्स्ट बॉल. Yes, it's a clear hit on commentary box. Hit by big sixer. सात चेंडू आणि 31 धावांवर खेळतोय विक्रम घरात. व्हॉट अ बॅटिंग. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 43 या आकड्यावर. 43 रन्स. सोडून जाते. फ्रेशर दबाव. गोलंदाज अभि पाटीलवर आलेला हा प्रेशर आणि तो क्रिएट प्रेशर झाल्यानंतर विक्रम घरात त्याचा पुरेपूर फायदा घेतोय. आता धावसंख्येला पूर्णपणे आकार येतोय. 44 धावा. आव्हानात्मक धावसंख्या निर्माण झाली आहे. ओहो, हा देखील शॉर्ट पिच बॉल. स्वतःवर नाराज होतो विक्रम. काय केलं मी. ही आलेली सुवर्ण संधी होती. आ बैल मुझे मार. आणि अशा पद्धतीनं शॉर्ट बॉल मात्र तो मिस झालाय. हुकलाय. इथे मात्र डॉट बॉल जातोय. लास्ट बॉल इन फर्स्ट इनिंग. अभि पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. ओव्हरस्टेप झाला. बॅकवर्ड स्क्वेअर लागला. वेगानं आलाय. चेंडू तेवढाच चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करतोय. 2 धावा कंप्लीट झाल्या. 3री धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे काय डिसिजन येईल. अंपायर सिग्नल. थर्ड अंपायर रिव्ह्यू. आणि इथे मात्र 3 धावा कंप्लीट झाल्यात की नाही ते पाहिलं जाईल. परंतु 2 धावा तर ऍड झालेल्याच आहेत अगोदरच. चला टेंबोडे आणि मोहो टीम आणि टेंबोडे टीम. 3रा कॉल. आणि जर टॉस झाला नाही तर मग 3 ओव्हरची मॅच होईल. जर पहिला सत्र संपला आहे आणि जर टॉस झाला नाही तर 3 ओव्हरचा मॅच असेल. 3 रन्स कंप्लीट. बॅट्समन नॉट आउट. थर्ड अंपायर डिसिजन. आणि अशा परिस्थितीमध्ये 3 धावेनं टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली आता 47 या आकड्यावर. फायटिंग स्कोर तयार झालाय. 4 षटक आणि 48 धाव म्हणजे 12.0च्या सरासरीनं आता जो टार्गेट ॲव्हरेज रचला गेलाय वरचेवले संघानं तो मात्र इथे कशा पद्धतीनं पार होईल की या मॅचमध्ये पुन्हा एकदा चुरस निर्माण होईल हे मात्र पाहत राहा. ऐकत राहा. कुठेही जाऊ नका. तोपर्यंत आपण टॉस करून घेऊया. संघ असेल टेंबोडे आणि त्यांच्या विरोधात मोहो. मिड 11 मोहो संघ. चला या संघनायक आणि टेंबोडे टीमचा संघनायक. मी समाधान वास्कर आपला पाहुण्यांच्या भूमिकेत. आज आमचे लिजेंड वरिष्ठ गोलंदाज कुणाल केबलचे मालक संजय वास्कर यांना विनंती करतोय की आपल्या शुभास्ते टॉस करावा. संजय वास्कर आजही बघा कोण म्हणेल त्यांना 46 वय झालंय. आजही 19 वर्षाचा युवक वाटतोय. काहीच वाढत नाही त्यांचं. फक्त केस वाढतात. डोक्यावरचे केस वाढतात फक्त. ते देखील कमी झालेत. परंतु फिटनेस बघा. युवा खेळाडूंना तुम्ही त्यांच्याकडे पहा. कोण म्हणेल 46 वर्षाचा आहे हा पाहुणा. त्यांच्या शुभास्ते टॉस केला जात आहे. नेट सेवा मोफत आहे या स्पर्धेसाठी. टॉस का बॉस. यस मोहो टीम. दोन्ही टीम्सना खूप खूप शुभेच्छा. टेंबोडे आणि मोहो टीम ऑल द बेस्ट. बोथ ऑफ यू टीम. यू शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. चार षटकांचा मॅच. 48 धावांचं आव्हान. पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रेक्षकांचं करूया स्वागत. आदर्श सरपंच व उपसरपंच चषक 2024 मध्ये थेट प्रक्षेपण प्राप्ती डिजिटल लाईव्ह तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचलं जात आहे. जे प्रेक्षक उपस्थित नसतील त्यांनी घर बसल्या आपल्या स्मार्टफोन, स्मार्ट मोबाईल, अँड्रॉइड आणि स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. औठी मैदान कुंडेवाल कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल आयोजित स्पर्धेचे हे आयोजन. पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला दुसऱ्या फेरीतला पहिला सामना.
मॅच आहे. वरछवले विपक्ष पाटणोली दोन्ही या परिसरातील संघ आहेत. दोन्ही आपल्याच विभागातले दोन संघ आहेत. परंतु कोण जिंकणार, कोण जाणार पुढे सरसावेल आणि कोण या स्पर्धेतून बाहेर जाणार हे चित्र स्पष्ट होणार या येणाऱ्या 4 षटकांमध्ये. 4 ओव्हर 48 धावांचं आव्हान. सलामीची जोडी पुन्हा एकदा मैदानात. तन्मय आणि विशाल मैदानावर जात असताना सलामीची जोडी मैदानात रवाना झाली आहे. सलामीचा गोलंदाज सज्ज व्हायचा आहे. 12.0च्या सरासरीनं रोहित म्हात्रे ही धावसंख्या त्यांना रचावी लागेल. मैदानावर अनेक प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. सर्वांचं करूया स्वागत आणि जाऊया क्रीडांगणावर. हा चित्तथरारक सामना तुम्हा सर्वांच्या भेटीला येणार यात तीळ मात्र शंका नाही आहे. येणारे 24 चेंडू आणि 48 धावा. थँक्यू सो मच. चला जाऊया पुन्हा एकदा दुसऱ्या सत्राकडे. पहिला ओव्हर घेऊन येतोय गोलंदाज संगम. संगम घराचा पहिला बॉल. पहिला बॉल मात्र विशालसाठी होता. तो पहिला बॉल डॉट खेळतोय. पॉवर प्लेचा पहिला ओव्हर फार महत्वाचा षटक आहे पाटणोली संघासाठी. बघा या ओव्हरमध्ये 15 ते 20 धावा आल्या ना तर नंतरचा प्रवास त्यांना खूप सोपा होऊ शकतोय. परंतु याच ओव्हरमध्ये 10 धावांच्या आतमध्ये जर संगम घराचा षटक आला तर नंतरचा प्रवास खडतर ठरू शकतोय. हा चेंडू पुन्हा एकदा बिहाइंड द कीपर डायरेक्ट हिट. खूप चांगला प्रयत्न, खूप चांगला प्रयत्न. कारण चांगल्या बॅट्समनसाठी घेतलेली रिस्क ही मात्र योग्य होती. आणि अशा परिस्थितीमध्ये एक सिंगल मात्र धाव पूर्ण केली. धोकादायक धाव का होईना परंतु ती कंप्लीट झाल्यानंतर संघाच्या धावसंख्येचं खातं खोललं गेलं. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 1. ॲडव्होकेट संगम घरात खूप सारा अनुभव आहे. लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेटचा हे दांडगं अनुभव असणारा हा खेळाडू. परंतु समोर आहे त्याच्या तेवढा तगडा फलंदाज 50 मास्टर तन्मय. आणि तन्मयवर जणू काही दृष्ट लागावी आणि त्याच प्रकारे पहिल्याच बॉलवर तन्मयची विकेट यष्टी गारद. तन्मय इज गॉन. ट्रिफलाची होतोय बाद. फेमस बॅट्समन पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या मॅचमध्ये 50 धावा कंप्लीट करणारा 17 चेंडूमध्ये 53 धावांची मॅरेथॉन बहारदार खेळी करणारा तन्मय म्हटलं तर पाटणोली टीमला हा मिळालेला मोठा धक्का. हादरा भूकंपाचा जसा हादरा बसतो ना त्या तशाच प्रकारे मी म्हणेन या संघाला मिळालेला हा मोठा धक्का हादरा. 17 चेंडू 56 धावांची खेळी करणारा फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय योगेश पाटील. चला स्पीडअप करायचंय. दोन्ही ऑफिशियल पंच आपण त्यांना वारंवार सूचना द्या. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला हा 4 षटकांचा सामना संपवायचाच आहे. 4 वाजून गेलेत. जवळजवळ अर्धा तास झालाय. आपण पाहिलं तर दुसऱ्या इनिंगमधला पहिला ओव्हर सुरू झालाय. भरपूर वेळ घेतला. या मॅचमध्ये मात्र सिंगल मिळाली. संघाची धावसंख्या 1 ने वाढली. संघाची धावसंख्या अवघी 2 लागली गेली आहे धावफलकावर. गुड स्टार्ट. संगम घराचं कौतुक करावं लागेल. फलंदाजीमध्ये त्यानं जे मी म्हणेन साजेसं काम केलं नाही. आपली कौशल्यता आपली कर्तबगारी दाखवता आली नाही. परंतु गोलंदाजीमध्ये आतापर्यंत खूप चांगली कामगिरी.
सरळ सरळ स्वतःच्या गोलंदाजा फॉलो थ्रो मध्ये अडवतोय संगम घरत. चेंडू डॉट जाईल. आणखी एक डॉट बॉलची समाप्ती झाली. संघाची धावसंख्या स्थिर. संगम घरातनं सुरुवातीला जशा फलंदाजीतून निराशा केल्या होत्या वरचेवले संघाच्या, तशा पद्धतीनं तो आता गोलंदाजीतून आता पूर्णपणे आपल्या संघाला खुश करतोय. शॉर्ट पिच बॉल अवघ्या खरं तर काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळेल. एकेरी धाव. पाटणोली टीम पहिल्या षटकात फक्त आणि फक्त धावा जमू शकला अवघ्या 3. म्हणजेच एक षटक 3 धावा आणि एक महत्वाचा गडी बाद करला. तोच म्हणजे तन्मय पाटील संगम घरचे हे गोल्डन ओव्हर सोनेरी षटक. आपण विचार केला तर पूर्वार्धाचा खेळ तुम्ही पाहिलात. पूर्वार्धाच्या खेळामध्ये देखील 3 धावा आल्या होत्या. पाटणोली टीमचा गोलंदाज त्यावेळी गोलंदाजी करत होता आणि तदनंतर मात्र वरचेवल्या टीमचा गोलंदाजी करताना देखील तसंच चित्र पाहायला मिळतंय. फक्त 3 धावा. म्हणजे अजूनही काही बिघडलं नाहीये. आता मात्र येणाऱ्या गोलंदाजांवर अक्षरशः तुटून पडावं लागेल या फलंदाजांना. पाटणोली गाव काही दिवसातच आपण दिवसापूर्वी बघितलं तर याच गावामध्ये श्री दत्त जयंती जल्लोषात साजरी झाली. म्हणजे पाटणोली गावामध्ये दत्त जयंती हा कार्यक्रम सोहळा देखील मोठ्या जल्लोषात साजरा होतो आणि त्याच श्री दत्त कृपेच्या आशीर्वादानं मी म्हणेन हा पाटणोली संघ सातत्याने या विभागामध्ये खेळत असतो. पहिला मॅच खूप चांगला जिंकला त्याने चांगला स्कोअर मारून, परंतु या मॅचमध्ये तोच स्कोअर त्यांना ठेवावा लागेल. परंतु इथे पहिल्या ओव्हरमध्ये धावग्यात 3 धावा आल्यात. सेकंड ओव्हर गोलंदाज घेऊन येतोय रोहित घारात. ऑलराऊंडर खेळाडू वरचेवले टीमचा रोहित पंचांना पार करून चेंडू फेकतोय. हा इन स्विंग झालेला चेंडू मात्र विशाल पाटील चेंडू समजू शकला नाही. पंचांचा इशारा आलाय. बॅटकटच्या स्वरूपात मिळालेली एक सिंगल. चेंडू झपकन आतमध्ये आला. ऑफ स्विंग झाला कदाचित आपण पाहिलात आणि तिथे विशालनं शॉर्ट थंडमॅनकडे तटवल्यानंतर एक सिंगल मिळाली. एकेरी दुहेरी धावेनं काही होणार नाहीये. आता समीकरण म्हटलं तर कठीण होत चाललंय. 17 बॉल 44 धावा. हवेमध्ये खेळाय योगेश पाटील. हा चेंडू स्वतः गोलंदाज धावत जाऊन प्रयत्न न करता इथे मात्र संगम घरत मात्र चेंडूवर गेला. झेल ड्रॉप झाला. 1 धाव मिळाली. संघाची धावसंख्या 1 ने वाढली. 5 अवघ्या धावा. येणारे चेंडू 16 चेंडू 43 धावा. आव्हान कठीण होत चाललंय पुन्हा एकदा आराध्या स्पोर्ट्स पाटणोली टीमसाठी. हा आडव्या बॅटने केलाय वाईडिश काऊ कॉर्नरच्या दिशेनं. एक सिंगल मिळेल. एका धावेनं संघाची धावसंख्या 1 न वाढते. संघाची धावसंख्या धावफळकावर पाहायला मिळते ती 6. मी सुरुवातीला म्हटलं की संत गतीने न चालता तुम्हाला आता कासवाच्या गतीनं न चालता सशाच्या चपळाईनं जावं लागेल. धावगती वाढवावी लागेल. एकेरी दुहेरीनं काही मी म्हणेन हे आव्हान गाठता येणार नाहीये. वाट ए डिलेव्हरी. ही विश्लेषणता, ही विविधता आहे खरं तर मी म्हणेन रोहित घरत. मी मगाशी उल्लेख केला की जयदास घरत यांनी अनेक वर्षे याच वरचेवले गावातून क्रिकेट खेळला आणि त्यांचाच सुपुत्र आज चांगला क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करत आहे. व्हॉट ए बॉल. खोलवर पद्धतीची गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी आणि तिथे मात्र आणखी एक डॉट बॉल. अडचणीत पूर्ण संकटात सापडलाय आराध्या स्पोर्ट्स पाटणोली संघ. या संकटातून बाहेर पडायचं असेल ना तर संकटावर तुटून पडावं लागेल तुम्हाला. परंतु ते संकट दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना रोहित घरत लाजवाब गोलंदाजी करतोय. अवघ्या या षटकात मध्ये देखील 3 धावा आल्या. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये 3, या ओव्हरमध्ये 3, फक्त 6 धावा. चला स्पीडअप करा व्हर्च्युअल टीम. चला लगेच फिल्डिंग सजवा, सेटअप सजवा. एकत्र येऊ नका. येणारे 12 बॉल आणि जिंकण्याकरता 42 धावांची गरज. आने वाली 12 गेंदे और 42 रनों की जरूरत. बिल्कुल ये रुख बदलता हुआ मुकाबला.
और इस मुकाबले में हमारे अनिकेत बिल्कुल बीच मैदान के ऊपर देखने को मिल रहा है, जो कि वो 12वें खिलाड़ी थे पिछले मैच में। अभी उनको यहाँ पे भर्ती मिल चुकी है, यानी कि वो अच्छे खिलाड़ी है। तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू विक्रम गरत, षष्ठरक्षक चेंडूच्या मागे धावतोय आणि फक्त सिंगल, एक एकेरी धाव. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या हळूहळू पुढे सरसावते. 11 बॉल 41 धावा. बघा सकाळच्या सत्रामध्ये धावा होत होत्या. सकाळच्या सत्रामध्ये फलंदाजांना साजेसं वातावरण होतं, हवा होती, परंतु आता लगेच बघा चित्र पालटलं, चित्र बदललं. एकच धाव मिळते एकाच्या धावेनं. खरं तन्मयची विकेट फार महत्वाची होती. तन्मय पाटील बाद झाला तिथून मात्र अगदी आराध्य स्पोर्ट्स पाटणोली संघ अडचणीत येताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकेरी धाव. आठ धावा. चांगला फटका आहे, पडकडचा फटका, जागा बनवली, नक्कीच रूम बनवला आणि कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये यश मिळाला. चेंडू केला सीमापार, 4 धावांसाठी चौकार. नेक्स्ट बॉल. 4 धावा वाढल्यात. बऱ्याच उशिरानंतर मी म्हणे तिसऱ्या ओव्हरमध्ये हा चौकार पाहायला मिळाला. अवघ्या 12 धावांवर, अवघ्या 12 धावांवर पाटोली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू लेग स्टंपला होता, हलकासा अपील केलाय, परंतु चेंडू जातो शॉर्ट फाईनकडे, अनिकेतकडे. तिथे क्षेत्ररक्षक सज्ज. एक फक्त एकेरी धाव सिंगल मिळते. संघाची धावसंख्या स्थिर, अवघ्या 13 धावा. अजूनही भरपूर धावांची गरज आहे. भरपूर धावा म्हटलं ना तर येणाऱ्या 8 चेंडू आणि 35 धावा. 8 बॉल 35 म्हटलं तर अजून एक सांगेल की या 2 बॉलवर लॉंग हिट मारावेच लागतील, या 2 बॉलवर चौकार षटकार ठोकावेच लागतील, तर कुठेतरी आराध्य पाटोली संघ शिरकाव करू शकतो या मॅचमध्ये. परंतु जर तरला कोणताही प्रकारचा स्थान नसतो टेनिस क्रिकेटमध्ये. फक्त सिंगल आले. आणखी एक चांगले जखडून ठेवलेत गोलंदाजांनी. अगदी टिच्चून मारा केलाय आणि त्यांच्या या गोलंदाजीच्या समोर आता मात्र हतबल होताना हा पाटणोली संघाचे फलंदाज. 7 चेंडू 34 धावा. हाही देखील डॉट जातो. ग्रेट डिलिव्हरी, अप्रतिम गोलंदाजी, एकापेक्षा एक वरचढ अशी कामगिरी करत असताना वरचढ टीमचे गोलंदाज. पहिला संगम गरत, त्यानंतर रोहित गरत आणि तिसरा तनय भगत. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स, आउटस्टँडिंग. 3 ओव्हर आणि फक्त 14 धावा. येणारे 7 बॉल जिंकण्यासाठी 34 धावा. ऐकूया सुमधुर संगीत. जय एकविरा, अखंड अग्री कोले आणि कराडी समाजाची ग्रामदेवता एकविरा आईचे हे संगीत तुम्ही ऐकलात. येणारे 6 बॉल आणि 34 धावा. 6 चेंडू 34 धावा. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. 7 चेंडू 34 धावांची गरज. समाधान वास्कर यांची वारंवार तुम्हाला सूचना येत आहे. 6-34. अजूनही सामना बॅलन्स की काय, परंतु नाही बघा, हा आहे फरक. दुपारच्या 17 नंतर हा टिपला गेलाय झेल. पहिल्या बॉलवर पहिली आणखी एक विकेट.
आणि तिथून बाहेर निघाला अडचणीतून. इथे मात्र जातोय थर्डमॅनला 4 धावांसाठी चौकार. वेळ निघून गेले तरी देखील प्रयत्न सुरू आहेत. येतोय चौकार. 3 चेंडू 28 धावा औपचारिकता शिल्लक फक्त. आणि हा चेंडू हवेमध्ये केला. झेल होणार. येस डेफिनेटली. आणखी एक विकेट. स्पर्धेतला 50वा विकेट इथे नोंद केला जातोय. रोहित महात्रे स्कोरर आमचे सांगतायत. आणि 50वा विकेट जो फलंदाज झालाय बाद आराध्या स्पोर्ट्स पार्टनर टीमचा. चला स्पीडअप करा. फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी. बॅट्समन धावत पळत जा. थोडं सहकार्य करा. मॅच मात्र पूर्णपणे व्हर्च्युअली संघाच्या बाजूने झुकली आहे. औपचारिकता शिल्लक आहे. मॅच मध्ये सुरच नाही आहे. ही निर्जीव अगदी निर्जीव मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट पिच बॉल कवकारणाच्या दिशेने खेळा. तो देखील मात्र कोणत्याही प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न आहे. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. चेंडू समाप्त होण्याचा इथे मात्र इशारा पंच करतील. लास्ट बॉल. चला डिसिजन घ्या. टॉस जिंकणारा संघ. मॅच इज फिनिश. 30 धावांनी विजय प्रस्थापित केलाय. दणदणीत विजय म्हणावा लागेल व्हर्च्युअली संघाचा. हार्दिक अभिनंदन. 2 विजय या ठिकाणी प्रस्थापित.